नमस्कार, मी ओमकार. रात्रीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. 1992 साली बाबरी मशीद पाडल्याचा घटनेचा अंतिम निकाल आज लागला. या प्रकरणातील सर्व 32 आरोपी निर्दोष मुक्त करण्यात आले. 6 डिसेंबर 1992 रोजी मशीद पाडल्याबद्दल भाजप, RSS, विहिप नेते आणि कारसेवक यांच्यावरील फौजदारी खटल्याच्या या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. बाबरी मशीद विध्वंस पूर्वनियोजित कट नव्हता असा निर्वाळा लखनौ कोर्टानं दिलाय. या प्रकरणात साक्षीदार प्रबळ नव्हते असं कोर्टानं म्हटलंय. लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह 32 आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आलंय. ही घटना अचानक घडली असं देखील कोर्टानं म्हटलंय. न्यायाधीश S.K. यादव यांच्या न्यायालयात 32 आरोपींपैकी 26 आरोपी न्यायालयात उपस्थित होते. अनुपस्थित राहणाऱ्या 6 जणांमध्ये लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह 6 जण गैरहजर होते. हे अनुपस्थित लोक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित झाले. 1 सप्टेंबर रोजी हा निकाल पूर्ण झाला असल्याची माहिती होती. 2000 पानांचं निकालपत्र असल्याची माहिती होती. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी CBIच्या स्पेशल कोर्टानं फैसला सुनावला. या प्रकरणात एकूण 49 आरोपी होते, ज्यापैकी 17 आरोपींचा आधीच मृत्यू झालाय. ऊसतोड मजुरांच्या प्रश्नी भाजप आमदार सुरेश धस आणि गोपीचंद पडळकर आक्रमक झालेत. नवीन दरवाढीचा करार मान्य होईपर्यंत राज्यातील ऊसतोड मजूर ऊस तोडणीसाठी जाणार नाहीत असा इशारा माजी मंत्री सुरेश धस आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलाय. साखरपट्टा असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील ढालगाव इथे ऊसतोड मजुरांच्या आंदोलनाची घोषणा आणि सुरुवात करण्यात आली आहे. राज्यातील ऊसतोड मजूर, वाहतूकदार आणि मुकादम संघटनांचा करार संपलाय. नवीन दरवाढीचा करार करण्याकडे राज्य सरकार आणि साखर कारखान्यांनी दुर्लक्ष केलंय असा आरोप करत धस आणि पडळकरांनी आंदोलनाची घोषणा केली. सुरेश धस यांनी ऊसतोड मजूर, मुकादम आणि वाहतूकदार यांच्या प्रश्नावरून राज्य सरकार आणि साखर संघाला इशारा दिलाय. सध्या अधिवेशन सुरू नसलं तरी सरकारनं कायदा करण्याची तयारी सुरू करावी. आम्ही राज्य सरकारला मदत करू असं धस म्हणाले. ऊसतोडणी मजुरांचा करार 2014ला सुरू झाला. आता त्याला 6 वर्ष झाली आहेत. त्यावेळी परिस्थिती दुष्काळी होती. यापुढे दर 3 वर्षांनी करार करण्यात यावेत अशी मागणी धस यांनी केली आहे. ऊस तोडणीच्या दरात 150% वाढ करावी अशी मागणी देखील धस यांनी केली आहे. नाही, आज राज्यभर ऊसतोड मजूर, ऊसतोडीचे मुकादम आणि वाहतूकदार यांच्या बाबतीमध्ये राज्याचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय चंद्रकांतदादा, पंकजाताई यांच्या सूचनेनुसार माजी मंत्री आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रामध्ये तालुक्याला बैठकाचं आम्ही आयोजन करतो आहे. या भागामध्ये हे आंदोलन आम्ही तीव्र करतो आहे. जोपर्यंत ऊसतोड मजुरांना, वाहतूकदारांना आणि मुकादमांना तुम्ही न्याय देणार नाही, त्यांच्या बाजूचा कायदा करणार नाही, त्यांच्या दरवाढीच्या विषयामध्ये तुम्ही वाढ करणार नाही, ऊसतोड मजुरांना इथं क्वारंटाईन करून ठेवता, तुम्ही त्यांचे पैसे देणार नाही, बैलांचा विमा, शेतकऱ्यांचा विमा जोपर्यंत सरकार करणार नाही, अशा अनेक मागण्या घेऊन हे आंदोलन चालू आहे. कारखानदारांनी आणि सरकारांनी बसून ताबडतोब निर्णय करावा आणि तो ऊसतोड मजुराच्या आणि मुकादमाच्या, वाहतूकदारांच्या बाजूनं करावा. कारण हा काबाड कष्ट करणारा वर्ग आहे. रात्रंदिवस आपण बघतो कृष्णाकाठेवरती अनेक मजूर या सगळ्या परिसरामध्ये असतात. साप चावून एखादा मरतो, नदीमध्ये कधी मगरीनं या लोकांना नेलेलं आहे, बुडून लोक मारतात, काही विमा नाही, त्याची कोण दखल घेत नाही. अशा गोष्टीवरती सरकारनं गांभीर्यानं विचार करून ह्यांचे विमा उतरणे, यांची सगळी सरकारनं जबाबदारी घेणे, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या मजुरांची नोंद करून घेणे, हे छोटे छोटे प्रश्न आहेत. पण सरकार त्याच्यावरती गंभीर नाही, म्हणून हे आंदोलन चालू होतं आहे. आणि कारखान्यावरती कुठल्याही ऊसतोड मजुरांना सांगली जिल्ह्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये फिरकू देणार नाही, याची जबाबदारी आम्ही सर्वजण घेतो. बाबरी विध्वंस प्रकरणी कोर्टाच्या निर्णयानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच AIMIMचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ओवैसी यांनी एक शायरी ट्विट करत आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. ओवैसी यांनी ट्विटरवरती ट्विट्स केली आहेत. वही कातिल वही मुनासिब अदालती उसकी वो शहीद, बहुत से फैसलों में अब तरफदारी भी होती है. हैदराबादचे खासदार ओवैसी यांनी या बाबतीत बोलताना सांगितलं की CBI कोर्टाचा निर्णय म्हणजे भारतीय न्यायालयाच्या तारखेचा काळा दिवस आहे. जादूने मशीद गायब केली होती का? जादू करून मूर्ती ठेवल्या होत्या का? जादूनं टाळं उघडलं होतं का? सुप्रीम कोर्टाने जो 9 नोव्हेंबर रोजी निर्णय दिला होता, आजचा निर्णय त्याच्या विरोधात आहे. तुम्ही अंदाज लावा, अडवाणींची रथयात्रा जिथे जिथे गेली तिथे तिथे हिंसा झाली.
लोकांची घरं जाळण्यात आली. तसंच ते म्हणाले की काही हे खरं नाही का की उमा भारती म्हणाले होते की एक धक्का आणखी द्या, बाबरी मशीद तोडा. काय जेव्हा बाबरी विध्वंस झाला त्यावेळी उमा भारती आडवाणी मिठाई खात नव्हते? जो भारत के संविधान और भारत के डाइवर्सिटी, भाईचारगी, प्लुरलिज्म पर जिस किसी को आज भी अटूट भरोसा है और यकीन है, आज का ये फैसला सीबीआई कोर्ट का भारत की अदालत की तारीख का एक काला दिन है। और मैं ये इसलिए कहता हूँ क्योंकि सुप्रीम कोर्ट ने 9 नवंबर को जो सिविल डिस्प्यूट के मुकदमे का फ़ैसला दिया था, जजमेंट में सुप्रीम कोर्ट ने कहा था, अंग्रेज़ी में कहता हूँ कि सुप्रीम कोर्ट ने कहा था कि इट इज़ एन एग्रेरियस वायलेशन ऑफ रूल ऑफ लॉ। और सुप्रीम कोर्ट ने यह भी कहा था कि ये कैलकुलेटेड एक्ट ऑफ डिस्ट्रॉइंग अ पब्लिक प्लेस ऑफ वर्शिप। अब मैं ये समझने से कासिर हूँ कि अगर सुप्रीम कोर्ट ये कहता है कि एग्रेरियस वायलेशन ऑफ रूल ऑफ लॉ, तो क्या कोई जादू से मस्जिद को शहीद कर दिया गया था 6 दिसंबर को? क्या कोई जादू से वहाँ पर 28 और 29 दिसंबर की रात 49 में मूर्तियाँ रखी गई थी? क्या कोई जादू से उसके ताले खोले गए थे जब राजीव गांधी प्राइम मिनिस्टर थे? इसीलिए मैं ये कहता हूँ कि सुप्रीम कोर्ट ने जो बात कही उसके बरखिलाफ आज ये जजमेंट आया है। खासदार संभाजीराजे छत्रपती आणि छत्रपती उदयनराजे दोघांनीही भाजपच्या पाठिंब्यानं राज्यसभेत आहेत. त्यांनी त्यांच्या पाठिंब्यानं सकल मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करावा असा सल्ला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिलाय. यावरती भाजप नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे. राणे म्हणाले की पवार साहेबांनी असं वक्तव्य करणं याचं आश्चर्य वाटतं, पण जे स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार? या वक्तव्यावरून मराठा समाजाला एवढं कळलंय की पवार साहेबांकडून आणि महाविकास आघाडीकडून मराठा आरक्षणासाठी योग्य काम होणार नाही, अपेक्षा करणं व्यर्थ आहे, असं ट्विट त्यांनी केलंय. उत्तर प्रदेशातील हाथरस येथील तरुणीवरील सामूहिक अत्याचाराचं प्रकरण आणि पीडित तरुणीचा आज मृत्यू झाल्याची घटना अत्यंत क्लेशदायक, संतापजनक आणि लाजिरवाणी आहे. असं कृत्य करणारे नराधम समाजात आहेत हे सहन होण्यापलीकडचं आहे. असं कृत्य करणाऱ्यांना त्यांच्या कृत्यापेक्षाही जबर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. दरम्यान त्यासाठी संबंधित सरकारनं न्यायालयीन प्रक्रिया तातडीनं पूर्ण करून आरोपींना त्यांच्या पापाचं फळ लवकरात लवकर द्यावं. न्यायालयाच्या माध्यमातून आरोपींना कठोर शिक्षा देत असतानाच स्त्री शक्तीचा आदर करणाऱ्या सभ्य समाजा निर्मितीची जबाबदारीही आपल्या सर्वांची आहे. महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन सकारात्मक होईल यासाठी प्रयत्न होण्याची गरज असल्याचंही पवार म्हणाले. उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक अत्याचार प्रकरणातील 19 वर्षीय पीडितेचा दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. त्यानंतर देशभरात या घटनेनंतर संताप व्यक्त केला जातोय. या प्रकरणावरून महाराष्ट्रातलं राजकारण तापलंय. या घटनेनंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा संतप्त झाल्या असून संपूर्ण देशात आंध्र प्रदेश आणि तेलंगणासारख्या दिशा कायदा लागू करावा अशी मागणी राणा यांनी केली आहे. खासदार नवनीत राणा या अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून लोकसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळं मुली व महिलांवरती अत्याचार करणाऱ्यांना तात्काळ फासावर लटकवून दिलं पाहिजे. या नराधमांविरुद्ध तक्रार दाखल करताच त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं मत नवनीत राणा यांनी व्यक्त केलं. हे प्रकार आणि जी घटना आमचे देशामध्ये, आमचे प्रत्येक वेगळे राज्यामध्ये हा प्रकार घडून आला, त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे की करणारे जे असे बुद्धीचे जे लोक आहेत त्यांना माहीत आहे की याच्यानंतरही आम्ही 8 वर्ष 10 वर्ष आमच्या जीवनाचे आम्ही काढू शकतो, आमच्यावर कडक कारवाई काही होत नाही, म्हणून त्यांचे जे डोक्यात जे किडा आहे तो असंच राहणार आहे. जोपर्यंत आमचे देशामध्ये आणि प्रत्येक राज्यामध्ये हा लॉचे कायद्यामध्ये जर बदल होत नसेल तर हे कंटिन्यू आमच्या देशामध्ये होणार आहे. महिलांचे डोळ्यात एक आशा भरून आहे की देशाचे केंद्राची सरकारने नाही ते प्रत्येक राज्यामध्ये या लॉमध्ये जशा आंध्र आणि तेलंगणामध्ये दिशाचे मार्फत त्यांनी आपले लॉमध्ये तरतूद आणली आहे की जे असे प्रकार बलात्कार करतात, त्यांचा मर्डर करून टाकतात, त्यांना मारून टाकतात त्या पिढीला मुलीला, तर त्याच्यासोबत त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे.
जर तो राज्य करू शकते तर प्रत्येक राज्यांनी हा इम्प्लिमेशन केला पाहिजे. कारण गेल्या काही महिन्याआधी फरवरी जानेवारीमध्ये जेव्हा आमच्या महाराष्ट्रामध्ये वर्धा अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्यासह इतर आरोपींच्या जामीन अर्जावरील निकाल हायकोर्टानं राखून ठेवला. लवकरात लवकर यावरती निकाल जाहीर करू असं हायकोर्टानं स्पष्ट केलंय. दरम्यान सुशांत सिंग आता हयात नाही, मग तो ड्रग्ज कुणाकडून घेत होता हे कसं सिद्ध करणार असा सवाल हायकोर्टानं उपस्थित केला. NCBनं या सर्व जामीन अर्जांना जोरदार विरोध केलाय. NDPC कायद्याअंतर्गत ड्रग्ज व्यापाराचे आरोप असणाऱ्यांकडे मुद्देमाल हस्तगत करण्याची गरजच नाही असं स्पष्ट करत साल 1985मध्ये या कायद्याची निर्मिती करण्यात आली होती. कारण ड्रग्जचं सेवन करण्यापेक्षा ते मिळवण्यासाठी मदत करणारा, पैसे देणारा, प्रवृत्त आणि प्रोत्साहन देणारा कायद्यानं जास्त मोठा गुन्हेगार आहे असं NCBच्या वतीनं SG अनिल सिंग यांनी स्पष्ट केलं. अयोध्येनंतर मथुरेत नवा संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे. श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मालकीसंदर्भात याचिका दाखल करण्यात आली असून या याचिकेवरती 30 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार होती. सोमवारी या याचिकेवरती सुनावणी करण्यात येणार होती, परंतु याचिकाकर्ते सुनावणीसाठी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे श्रीकृष्ण विराजमानाच्या याचिकेबाबत आज सुनावणी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मथुरेत मोठा फौजफाटा तयार करण्यात आला आहे. श्रीकृष्ण विराजमान स्थान, श्रीकृष्ण जन्मभूमी आणि इतरही अनेक लोकांनी दाखल करण्यात आलेल्या याचिकेत दावा केला आहे की 1968मध्ये श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संघ, सध्याचं श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्थान आणि शाही ईदगाह मशीन यांच्यात जमिनीसंदर्भात करार झाला होता. यामध्ये निश्चित करण्यात आलं होतं की जेवढ्या जागेत मशीद बांधण्यात आली आहे तेवढ्याच जागेवरती कायम राहील. परंतु 1968मध्ये मथुरा न्यायालयानं दिलेला निकाल रद्द करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक अत्याचार प्रकरणातील 19 वर्षीय पीडितेचा मंगळवारी सकाळी दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. देशभरात या घटनेनंतर संताप व्यक्त केला जातोय. या प्रकरणावरून महाराष्ट्रातलं राजकारण तापलंय. या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत यांच्यासह अनेक नेत्यांनी योगी सरकारवरती हल्लाबोल केलाय. तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांना प्रत्युत्तर देताना महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेची आठवण करून दिली आहे. चित्रा वाघ यांच्या या ट्विटला राष्ट्रवादीच्या महिला राज्य अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी चित्राबेन तुम्ही सर्वाधिक गुन्हे दाखल असलेल्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या पक्षात प्रवेश केला असं म्हणत उत्तर दिलंय. मराठा आरक्षण संघर्ष समिती अध्यक्ष सुरेश दादा पाटील यांनी मराठा समाजाला EWS इकॉनॉमी वीकर्स हेक्टर्स या मागणीसंदर्भात संभाजीराजे यांनी घेतलेली भूमिका चुकीची असल्याचं सांगून मराठा समाजाला EWSमधून आरक्षण महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले. संभाजी महाराजांनी इकॉनॉमी वीकर्स हेक्टर म्हणजेच EWS नको अशी भूमिका घेतल्यामुळं मराठा समाजात अजूनही एकी नसल्याचं यातून स्पष्ट होत आहे. जर सरकारनं येत्या 10 ऑक्टोबरपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर महाराष्ट्र बंद ठेवणार असल्याची भूमिका मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी मांडली आहे. नाही, मला तसं वाटत नाही, पण संभाजी महाराज हे राजे आहेत, ते शाहू महाराजांचे वंशज आहेत आणि त्यांनी सगळ्या संघटनांना आपल्याकडे बोलवून त्यांच्या सगळ्यांची मतं घेऊन मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला जाण्यापूर्वी किंवा एखादा निर्णय घेण्यापूर्वी सगळ्या संघटनेची मतं घ्यायला पाहिजे होती. त्यांनी काही संघटनेचं ऐकून मिसगाईड झाल्यामुळं त्यांनी तो काल विषय लावून धरलेला आहे. छत्रपती दोन्ही पण कोल्हापूरचे छत्रपती असतील आणि साताऱ्याचे छत्रपती उदयन महाराज असतील, यांनी आता ज्या पद्धतीने मराठा समाजाला टिकू देतात, ज्या पद्धतीने मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये भाग घेतात तिथंपर्यंत ठीक आहे. त्यांनी याचं नेतृत्व करू नये असं माझ्यासारखा सामान्य माणूस म्हणेल. जर मराठा समाजाचं नेतृत्व एखाद्या राजांच्याकडे आलं आणि मग त्यांच्याकडे धनगर समाज आला, ओबीसी समाज आला, भटके विमुक्त आले, तरी त्याच समाजाच्या नेतृत्वात सुद्धा त्यांना करावं लागेल. आणि ह्या सगळ्या संघटना वेगवेगळ्या आपापल्या पद्धतीनं आपले समाजाचे विषय लावून धरत असताना आपण कुठल्याही एका समाजाचं नेतृत्व न करता तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाचं नेतृत्व ऑलरेडी महाराज म्हणून करतात, राजे म्हणून करत आहेत. त्यामुळं त्यांची भूमिका त्यांच्या ठिकाणी योग्य आहे आणि आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांची भूमिका ग्राउंड लेवलला आम्ही आहे. रस्ता रोको करा, टायरी पेटवा, अंगावर केसेस घ्या, मेळावे बोलवा, हे काम आम्हाला दिलेलं आहे. आम्ही आमचं काम करतो.
राज्यातील मंदिरं आणि धार्मिक स्थळं अजून सुरू झाली नसली तरी कोल्हापूरमध्ये करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. मंदिराच्या सजावटीचं देखील काम आता युद्धपातळीवर सुरू झालं आहे. सध्या मुख्य शिखराचं रंगकाम पूर्ण झालं असून विद्युत रोषणाईच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे उत्साहात साजरा होणारा नवरात्रोत्सव यंदाच्या वर्षी देखील भक्तांविना असला तरी मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी म्हटलं आहे. खरं तर 3.5 शक्तिपीठांपैकी एक अशी ओळख असलेल्या अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सव हा सर्वात मोठा क्षण असतो. यावर्षी कोरोनामुळे राज्यातील सर्व मंदिरं बंद आहेत. घटस्थापना जरी 17 ऑक्टोबर रोजी असली तरी आता केवळ 15 ते 20 दिवस उरलेत. या काळात मंदिरं सुरू करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता कमी आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मंदिरात नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. शिवाय देवीची दररोज विविध रूपात पूजासुद्धा बांधण्यात येणार आहे. उत्सवाच्या तयारीला आजपासून सुरुवात करण्यात आली असल्याचं देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी म्हटलंय. यंदाच्या ऊस गळीत हंगामावरील स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 19व्या ऊस परिषदेचं नियोजन सुरू असून त्या ऊस परिषदेतच ऊसाचा दर ठरवला जाणार आहे. तोडगा न निघाल्यास संघर्ष अटळ असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिलाय. यंदाची ऊस परिषद खुल्या मैदानावर न घेता राज्यातील मोजक्याच प्रतिनिधींना घेऊन ही ऊस परिषद घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याबाबत तयारीही सुरू करण्यात आली आहे. परिषदेत जी भूमिका ठरेल ती राज्य सरकारनं मान्य करावी असं देखील राजू शेट्टी यांनी सांगितलं. 19वी ऊस परिषद ही होणारच आहे, परंतु सध्या परतीच्या मान्सूनचा असणारा जोर आणि सांगली कोल्हापूर परिसरामध्ये वाढलेला कोरोनाचा प्रसार हे लक्षात घेऊन कदाचित ते उशिरानं होऊ शकते, नोव्हेंबरमध्ये होऊ शकते. अजून तारीख नक्की नाही, परंतु ऊस परिषद ही होणारच. आणि ऊस परिषदेमध्ये आम्ही जी भूमिका घेऊ, सगळे राज्यभरातले ऊस उत्पादक शेतकरी, तीच भूमिका राज्य सरकारला आणि साखर कारखानदारांना मान्य करावी लागेल. मॉडेल अभिनेत्री पायल घोषने केलेल्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी त्याबद्दलची कारवाई सुरू केली आहे. पायलनं तक्रार दाखल केल्यानंतर अनुराग कश्यपला मुंबई पोलिसांनी समन्स बजावला आहे. त्यानुसार गुरुवारी सकाळी 11 वाजता त्याला मुंबई पोलिसांसमोर हजर व्हावं लागणार आहे. पायल घोषनं अनुराग कश्यप विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे. आपल्याला अनुरागनं घरी बोलावलं असताना असभ्य वर्तन केलं. आपल्याशी बोलतानाही त्यानं अनेक मुलींची उदाहरणं दिली. आपलं लैंगिक शोषण झालं असून आपल्याला न्याय मिळावा असं तिनं या तक्रारीत म्हटलंय. त्यानंतर अनुराग कश्यपची पाठराखण करणाऱ्यांमध्ये देखील वाढ झाली होती. अनुराग तसा नसून हा त्याला अडकवण्याचा प्रकार असल्याचं बोललं जात आहे. अभिनेत्री तापसी पन्नू, राधिका आपटे अनेक मुलींनी अनुराग तसं नसल्याचं म्हटलंय. अभिनेत्री रिचा चड्डानंही अनुरागबद्दल आपली काहीच तक्रार नसल्याचं म्हटलंय. पायलनं दिलेल्या मुलाखतीचा रिचाचा उल्लेख केला होता. त्यावर रिचाने तातडीनं वकिलांमार्फत स्पष्टीकरण देत पायलच्या वक्तव्याशी आपण असहमत असल्याचं म्हटलंय. रत्नागिरीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार रमेश कदम यांनी पक्षात घरवापसी झाली आहे. राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यानंतर शेकाप, भाजप, काँग्रेस असा झालेल्या त्यांच्या राजकीय प्रवास अखेर वर्तुळाकृती होऊन राष्ट्रवादीतच पूर्ण झालाय. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत रमेश कदम यांना राष्ट्रवादीत प्रवेश झाला. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून रमेश कदम यांचे पक्षाला पाठबळ लाभलंय. काही कारणांमुळे मधल्या काळात ते वेगळे झाले, मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक निवडणुकांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. कोकणात आता पक्ष मजबूतीसाठी त्यांच्यासह पुन्हा जोमानं कामास सुरुवात करू अशा भावना सुनील तटकरे यांनी व्यक्त केल्या. अनेक मान्यवरांनी पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण राजकारण हे बेरजेचं करायचं की वजाबाकी भागाकाराचं नाही. पक्ष बळकट करण्यासाठी आपले चौफेर प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची अनेकांची इच्छा आहे. पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांनाही घरवापसीची इच्छा प्रकट झाली आहे. सांगली शहर पोलिसांनी नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील प्रमुख मार्गांवरून रूट मार्च काढला. यामध्ये शहर पोलीस निरीक्षकांसह 22 पोलीस कर्मचारी, 30 होमगार्ड्स, 1 ॲम्ब्युलन्स, फायर फायटर गाडी यांचा सहभाग होता. आगामी नवरात्र सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम, उपअधीक्षक मनीषा डुबुले, उपअधीक्षक अशोक विरकर यांच्या आदेशानुसार शहर पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी सांगलीत रूट मार्चचं आयोजन केलं. नवरात्र काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहर पोलीस ठाणे, राजवाडा चौक, पटेल चौक, तानाजी चौक, मार्केट परिसरातून हा रूट मार्च काढण्यात आला. पटेल चौक, तानाजी चौक या मार्केटमधून पोलीस ठाणे अशा पद्धतीने दंगा चालवण्याची रिहर्सल घेऊन त्यामध्ये रूट मार्च घेण्यात आला. सदर रूट मार्च करता
माझ्यासह 2 पोलीस अधिकारी, 22 कर्मचारी आणि 30 होमगार्ड असं मनुष्यबळ उपलब्ध होतं. तसंच फायर ब्रिगेडची गाडी आणि ॲम्ब्युलन्स हे सुद्धा यावेळी हजर होते. योगी सरकार ज्या पद्धतीनं उत्तर प्रदेशात सरकार चालवत आहे यामध्ये भाजप सरकारच्या विशेष कार्यकर्त्यांचा समावेश असून त्यांना सूट देण्यात आली असल्याची टीका अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. हाथरसमध्ये घडलेल्या घटनेबाबत बोलताना ते म्हणाले की सुरुवातीला योगी सरकारनं ही घटना खोटी आणि अफवा असल्याचं सांगितलं. नंतर घटना घडल्याचं स्वीकारलं. यावरून उत्तर प्रदेशात कोणताही कायदा चालत नसल्याचं वक्तव्य नवाब मलिक यांनी केलं. योगी स्वतःला महाराज म्हणून घेतात व त्यानुसार राज्य करतात. लोकशाहीकरता हे अत्यंत घातक असल्याचं देखील सांगण्यात आलं. अशा प्रकारे नवाब मलिक यांनी टोला लगावला. केलं पण तिच्या पालकांना किंवा तिच्या फॅमिली मेंबर्सना कोणालाच अलाउ केलं नाही. योगी सरकार ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशमध्ये सरकार चालवत आहे, कुठेतरी भाजपचे नेते असतील, त्यांचे विशेष वर्गाचे कार्यकर्ते असतील, त्यांना खुल्या सूट देण्यात आलेले. हाथरसमध्ये ज्या पद्धतीने एक दलित बालिका याचा सामूहिक बलात्कार झाला, त्याची हत्या करण्यात आली, मग शेवटी अंतिम संस्कार स्वतः करून घेतला. सुरुवातीला योगी सरकार सांगत होते अशी घटनाच घडली नाही, हे अफवा आहे, हे फेक न्यूज आहे. नंतर स्वीकारला. याच्यातून स्पष्ट होते की उत्तर प्रदेशमध्ये कायद्याचा राज नाही, योगीजींचा आणि त्यांच्या जवळच्या लोकांचा राज आहे. उन्नावमध्ये जे सेंगरला वाचवण्यासाठी सगळं झालं त्या पद्धतीने या केसमध्ये आणि यासारखे शेकडो केसेस उत्तर प्रदेशमध्ये आहे जिथे या प्रकारे सरकार वागणूक देते लोकांना. आणि उत्तर प्रदेशमध्ये कायद्याचा राजच राहिलेला नाही. योगी महाराज स्वतःला सांगताय, लोक योगीजीला महाराज सांगताय आणि राजेसारखे ते राज चालवत आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गेली वर्षभर महिला तसंच अल्पवयीन मुलींवर अत्याचार होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. गेल्या 2 महिन्यांपासून तर मुंबईत याचं प्रमाण लक्षवेधी ठरत आहे. मात्र तरीही गृह खातं आणि राज्य सरकार याकडे गांभीर्यानं पाहायला तयार नाही. राज्यातील महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार थांबण्यास हे सरकार अपयशी ठरत असल्याची टीका भारतीय जनता पार्टीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमधून वेगवेगळ्या स्वरूपात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या समोर येताना दिसत आहेत. गेल्या 6 महिन्यांपासून तर यामध्ये अधिक वाढ होताना दिसतेय. सध्या कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असताना कोविड सेंटर्समध्ये देखील महिलांवरती अत्याचार करण्याची प्रवृत्ती थांबली नाही. अगदी महिला डॉक्टरांपासून ते कोरोनाबाधित महिला आणि अल्पवयीन मुलींवर वेगवेगळ्या पद्धतीनं अत्याचार सुरू आहेत. मुंबई, पनवेल, कोल्हापूर या जिल्ह्यांसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील महिलांवरील अत्याचारासंदर्भात गुन्हे दाखल झालेत. मात्र या गुन्ह्यांसंदर्भात राज्य सरकार कोणतीच ठोस भूमिका घ्यायला तयार नाही. या प्रकरणाची गंभीर दखल गृह खातं घेत नसल्यामुळं आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निवेदन सादर करण्यात आलं आहे. MSM रासायनिक कचरा जाळणारी कंपनी ही मानपूर शिवाजीनगर परिसरामध्ये आहे. या कंपनीमुळे जाणाऱ्या येणाऱ्या कचऱ्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात आजार होत असून या संदर्भात मी विधानसभेमध्ये सुद्धा आवाज उठवला होता. ही बाब पर्यावरणाकरता अतिशय खराब आहे. या संदर्भात मी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना वारंवार फोन करून सुद्धा माझा फोनसुद्धा उचलला जात नाही. मी सरकारला पाठिंबा तरी दिला असला तरी ते माझा फोन का उचलत नाहीत, असं वक्तव्य समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी आज केलं आहे. गरीबों की जान से खिलवाड़ आदित्य जी बंद करो, बंद करो, बंद करो. लोगों की जिंदगी से खिलवाड़ करना बंद करो, बंद करो, बंद करो. SMS कंपनी तुरंत बंद करो, बंद करो, बंद करो. उनकी कानून की हत्या हो रही है. बाबरी मस्जिद 6 दिसंबर को शहीद की गई थी और सुप्रीम कोर्ट के जज ने जजमेंट देते हुए कहा था कि मस्जिद में मूर्ति रखी गई, मस्जिद तोड़ी गई, सब गलत हुआ. तो हम समझते थे कि चलो भाई इसका फैसला आएगा तो सज़ा लोगों को मिलेगी. लेकिन सज़ा क्या, सबको इनाम दे दिया गया और लोगों उन फिरका परस्तों के, उन सांप्रदायिक लोगों के और हौसले बुलंद कर दिए गए. अब वो कहते हैं ये तो झांकी थी और काशी और बाकी है. क्या नाटक चालू हो गया देश के अंदर. मैं खुलेआम CBI जो तलवे चाट रही है, जो मोदी और योगी के इशारे पर काम कर रही है, मैं खुलेआम उसकी निंदा करता हूँ. और मैं ये कहना चाहता हूँ कि जज साहब आप रिटायर हो गए थे, फैसला आपने दिया. वो जज साहब रिटायर होते फैसला दिया, उन्होंने राज्यसभा में आके बैठ गए. ये क्या हो रहा है देश के अंदर. जनता इन चीज़ों को देख रही है और मैं तमाम पार्टियों से आह्वान करना चाहता हूँ
कि इस देश में डॉक्टर भीमराव अम्बेडकर के सपनों को साकार करने के लिए, इस देश में गांधी जी की जो सोच थी उसको जिंदा रखने के लिए सभी लोग इकट्ठा होकर के बीजेपी जैसी पार्टी को इस देश से खत्म करो, योगी को, मोदी को हटाओ यहाँ से। मैं सरकार को चेतावनी देना चाहता हूँ कि अगर ये नहीं हम लोग इसके खिलाफ समझदार तरीके से जंग लड़ेंगे और एसएमएस कंपनी तुरंत बंद करो, लोगों की जिंदगी बचाओ। खुद रहते हो घर के अंदर संभाल के अपने आप को बहुत मास्क लगा के बहुत धुएं से बच के अपनी जिंदगी बचा रहे हो और 12 लाख लोग वहाँ पे मौत के कुएं में जा रहे हैं। इसका ध्यान नहीं कुछ आदित्य जी आपको। आप मुझसे बात करने को तैयार नहीं, आप टेलीफोन लेने को तैयार नहीं, आपका पीए बात करने को तैयार नहीं। ये एक डेमोक्रेसी है, आपको सबसे बात करनी पड़ेगी, नहीं तो मैं इसके खिलाफ हंगामा करूंगा जबरदस्त जितना कर सकता हूँ। एक सवाल है आसिम भाई, वहाँ पे गर्भ में जो है ये धुएं की वजह से, जहरीले धुएं की वजह से ये शिकायत आई है, कई सरकारी हॉस्पिटल की ये रिपोर्ट आई है कि गर्भ में बच्चे मर जाते हैं। क्या इस तरह से? देखिए एनजीओ की रिपोर्ट आई है, टाटा की रिपोर्ट है, अपनालय की रिपोर्ट है, उन्होंने प्रजा की रिपोर्ट है, उन्होंने क्या लिखा पता है आपको? मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं मागे घेतलाय. भाजपचे खासदार संभाजीराजे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. 10% EWSमध्ये सामील होण्यास सकल मराठा समाजाचा विरोध असून यातील जाचक अटी आम्हाला मान्य नाहीत असं सांगण्यात आलंय. ज्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे यांच्यातली बैठक, यामध्ये मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय मागे घेण्यात आल्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या अशी माहिती बैठक संपल्यानंतर संभाजीराजे यांनी पत्रकारांना दिली. सकल मराठा समाजाला आरक्षणाला अंतिम स्थगिती मिळाल्यानंतर ठाकरे सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होतीये. मात्र मराठा समाजाच्या बांधवांनी घाबरून जाऊ नये, त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. इतकंच नव्हे तर मराठा आरक्षणाला जी स्थगिती दिली गेली ती मागे घेण्यात यावी यासाठी फेरविचार याचिकाही दाखल करण्यात आली आहे. दरम्यान आज मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं मान्य केलाय. पवार साहेब काय बोललेत त्याच्यावर मला काही भाष्य करायचं नाही, पण संभाजीराजेंच्याबद्दल जर विचारायचं असेल तर मला प्रमुखपणाने परखडपणाने सांगायचं आहे, आजपर्यंतच्या इतिहासात स्वातंत्र्याच्या नंतर एकही खासदारांनी लोकसभेत आणि राज्यसभेत एकदाही मराठा समाजाची बाजू घेतली नाही. घेतली असेल तर ती संभाजी छत्रपतींनी घेतली. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आजपर्यंत मराठा समाजाच्या हक्कासाठी, आरक्षणासाठी जर आंदोलन कोणी केलं असेल तर एकमेव छत्रपती संभाजीराजे गांधी पुतळ्याच्या समोर 58 मोर्चे चालू असताना, आणि म्हणून मला त्याच्यावर कशावर उत्तर देत नाही. माझं काम समाजासाठी हे महत्त्वाचं. मी समाजाचा घटक आहे, समाजाचा सेवक आहे आणि मी करत जाणार. तर दिल्ली असून दे, का महाराष्ट्र असून दे, कुठे असून. 10 तारखेला जे आंदोलन होणार आहे ते आंदोलन होणार आहे की काय? नाही, त्याचा काय संबंध नाही, आमचा काय संबंध. अरे हिंदी में संक्षेप में बताइए, आज आपने क्या मांगे रखी और सरकार? एक लक्षात घ्यायचं सगळ्यांनी, शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना अठ्ठाप्पा गट जात 12 बलुतेदारांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी ज्यावेळी बहुजन समाजाला आरक्षण दिलं त्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होता. आज जे 58 मोर्चे झाले त्याला ओबीसीचा पूर्ण पाठिंबा होता. आमचा विषय नुसता ACBCच्या संदर्भात. मगाशी सकाळी स्वतः हरिभाऊ राठोड आलेले, त्यांनी माझ्याशी चर्चा केला. त्यांनी उलटं मला एक स्टेप पुढे जाऊन सांगितलं की आम्ही तुम्हाला ओबीसीच्या माध्यमातून किंबहुना आणि वेगवेगळे पर्याय ते आरक्षण आपण देऊ शकतो तिथं. म्हटलं पर्याय चांगले आपण नंतर बोलू, पण त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखवला की ओबीसीचा आणि मराठा समाजाचं आमचं काही वाकडं नाही आहे. तसंच आता मगाशी मला शेंडगेसुद्धा भेटले, मुख्यमंत्र्यांच्या तिथेच भेटली मला वर्षावर. त्यांनी सुद्धा सांगितलं की राजे, आमचा ओबीसीचा मराठाचा काही विरोध नाही आणि मराठाचा जो ओबीसीचा काही विरोध नाही आहे. आम्हाला त्यांच्या आरक्षणात धक्का लावून आपल्याला आरक्षण घ्यायचं नाही. केंद्र सरकार संमत केलेल्या कृषी विधेयकाला काँग्रेसनं विरोध केलाय. या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. कृषी विधेयकाबाबत काढलेल्या अधिसूचनेला राज्यात स्थगिती देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. याचसोबत हाथरस घटनेमध्ये घडलेल्या घटनेवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेवरून त्यांनी योगी सरकारवरती निशाणा साधलाय. योगी सरकारच्या राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही अशा शब्दात त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावरती टीकास्त्र डागलाय. तरी ते स्थगित हे माननीय मंत्री महोदयांनी केलेले आहेत. सर, पण ही वेळच का यावी जेव्हा इतक्या पद्धतीने जी माहिती मिळते त्याप्रमाणे की
स्वतः बाळासाहेब पाटील यांनी पत्र देखील लिहिलं होतं, तरी ह्याबाबत लवकर कारवाई झाली नाही. काँग्रेसला कुठेतरी एक कठोर स्टँड घ्यावा लागला आणि वेळ आली की स्थगिती द्यायची. माझ्या मते काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना सुद्धा आम्ही सर्वजण शेतकऱ्याच्या हिताचा विचार करतो आहोत आणि तांत्रिकदृष्ट्या ते पत्रक पूर्वी निघाले आणि ती पत्रक मागं घ्यावा हा आग्रह आमचा आहे आणि त्या पद्धतीनं माननीय मंत्री सहकार पणन यांनी ते स्थगित केलेले आहेत. यामध्ये यापूर्वीसुद्धा मंत्री महोदयांनी पत्र दिलं होतं, त्यांना त्याच्यावर विधी व न्याय ह्या ते फिरतं आहे, पण आज स्थगिती त्यांनी कायम केली. नुकत्याच आलेल्या लखनौ विशेष न्यायालयाच्या बाबरी मस्जिद खटल्यावरील निर्णयाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वागत केलंय. यावर बोलताना त्यांनी हाच निर्णय देशाला आणि सर्व हिंदूंना अपेक्षित होता असं मत राऊत यांनी व्यक्त केलं. त्याचसोबत उत्तर प्रदेशातील हाथरसची घटना आणि त्या अगोदरही उत्तर प्रदेशमध्ये अशीच एक घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपींना अटक करून फासावर लटकवलं पाहिजे अशी मागणी केली आहे. मला वाटतं की आजही देशामध्ये कायद्याची भीती राहिलेली नाही, महिला सुरक्षित नाहीत. ज्या वेळेला निर्भयाचं प्रकरण झालं त्यावेळेला आम्ही सर्व राजकीय नेते एकत्र होतो. आम्ही पार्लमेंट चालू दिली नव्हती. आम्ही सर्व रस्त्यावरती उतरलो होतो. निर्भयाच्या न्यायासाठी हीच भूमिका आज केंद्रीय महिला मंत्र्यांनी घेणं गरजेचं आहे अशी प्रतिक्रिया सेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. उस एपिसोड को भूल जाना चाहिए. अब अयोध्या में राम मंदिर बनने जा रहा है. अगर बाबरी का विध्वंस नहीं होता, बाबरी का ढांचा नहीं गिरता, तो आज राम मंदिर का भूमि पूजन हुआ है, वो दिन हमें देखने को नहीं मिलता. तो मैं उसके ऊपर ज़्यादा टिप्पणी नहीं करूँगा. बस विशेष न्यायालय ने जो CBI न्यायालय ने जो निर्णय दिया है, मैं मेरी पार्टी की तरफ से, शिवसेना की तरफ से अभिनंदन करता हूँ. अडवाणी साहब का, मोती मनोहर जोशी जी का, सभी का, माँ भारती जी का, उत्तम बरा जी का, सतीश प्रधान जी का, जो उस वक्त वहाँ मौजूद थे और संघर्ष कर रहे थे, सबका स्वागत और अभिनंदन करता हूँ.